हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. तर महाभारताची कथा आपण श्रवण करायला. तर भागवतामध्ये एक श्लोक दिलेला आहे, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा. कृष्णा हरे 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 राम राम राम. दुर्लभो मानुष्यो देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. की म्हणले दुर्लभो मानुष्यो देहो, हे मनुष्य शरीर फार दुर्लभ आहे, सहजासहजी प्राप्त होत. लक्षात आहे. तुलसीदासजी पण म्हणतात रामायणामध्ये, बडा भाग मानुष तन पाया सुर दुर्लभ सब ग्रंथ न गावा. तर फार दुर्लभ आहे हे माणसाचं शरीर आपल्याला प्राप्त झाले. तर जेव्हा 84 लक्ष योनी व्यक्ती फिरत आहे ना का, पूर्ण ते चक्कर पूर्ण झाल्याच्या नंतर माणसाची योनी काय होते, प्राप्त होते. आणि ते एका योनीमध्ये किती वेळ फिरावं लागते लक्षात आहे. पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे, जलजा नवलक्षानी स्थावरा लक्ष विंशती. की पाण्यामध्ये 9 लाख जन्म होतात आपले. किती? 9 लाख. आपल्याला किती माहीत आहे, 9 लाख प्रकारचे जीव आहेत पाण्यामध्ये राहणार. लक्षात आहे. पक्षी 11 लाख प्रकारचे, 30 लाख प्रकारचे 4 पायावर चालणारे प्राणी. तर असे जेव्हा पूर्ण हा एवढा पूर्ण होते, कळलं का, 10 लाख ते किडे मकोडे, असे पूर्ण जेव्हा चक्कर पूर्ण होते तर त्यानंतर मग माणसाचा जन्म प्राप्त होते. लक्षात आहे. तर असा दुर्लभ जन्म आपण व्यर्थ नाही घातला पाहिजे. आणि परत कधी भेटेल काही सांगता येत, परत हा काळ पण अनुकूल होईल काही सांगता येत नाही. तर आता आपल्याला प्राप्त झालंय, तर आपण याचा ज्याच्यासाठी दिलाय त्याच्यासाठी उपयोग करायला पाहिजे. कळलं का. कशासाठी दिलाय, जागोजागी सांगितलं की मनुष्य शरीराचा एकच उद्देश आहे, ती म्हणजे हे 84चं चक्र बंद करून भगवंताची प्राप्ती करणं. हा ना. हा याच्यासाठी हा मनुष्य शरीर प्रदान केलं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे. लक्षात येईल. देवी दिला देह भजना गोमट. तर आपण आता ते कार्य करायला पाहिजे. पण आपलं काय झालंय की ते सोडून आपण सगळं करायचं, म्हणजे ज्याच्यासाठी दिलंय ते करायला. लक्षात. मग याचा अर्थ काय व्हायलाय की आपलं शरीर वायाला चाललं, व्यर्थ चाललाय आपला मनुष्य जन्म. कारण ज्याच्यासाठी दिलंय ते आपण करणं, तर काय होईल की मग हे मनुष्य शरीर काढून घेतल्या जाईल. आणि ज्याच्यासाठी दिले ते आपण केलं नाही. लक्षात यायले. तर त्याच्यामुळं काय करणार, हे मनुष्य शरीर काढून घेतल्या जाईल आणि पुन्हा मग 84 लक्षचा फेरा. 84 लक्ष योनी फेरता दुःख भोगिले. तर हे चक्र सुरू होणार पुन्हा. लक्षात यायले. आणि किती दुःख आहे पहा प्राण्याच्या जीवनामध्ये. आता आपलं दुखायल्यावर आपण दवाखान्यात जाऊ शकतो. कुत्र्याचं, मांजराचं, डुकराचं यांना कुठं दवाखान्यात जाता येतं. आता आपल्याला थंडी वाजायली तर आपण पाहून, झाडांना काय आहे त्रास होते ना, त्यांना बी जीव आहे ना त्यांच्यामध्ये. लक्षात येईल. पण काहीच करता येत नाही. तर फार त्रास आहे. मनुष्य शरीर जर हे व्यर्थ गेलं, ज्याच्यासाठी दिले ते आपण जर प्राप्त केलं नाही, तर मग फार दुःखानंतर आपल्याला भोगावं लागेल. तुकाराम महाराजचा फार सुंदर अभंग आहे पहा, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. हरे राम 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 हरे हरे. तर काय म्हणतात तुकाराम महाराज, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ तिने माया जाळ तुटते आणि कनका परू गबाळाचे भरी पुढे आहे थोरी नागव. लक्षात येईल. तर हरी हरी मनामधले मुखानं सर्व मायाजाळ तुटतील आणि तुम्ही या चक्रातून मुक्त होसाल आणि भगवंताच्या धामाची प्राप्ती करसाल. आणि जर असं केलं नाही तर पुढे आहे थोर नागवन, नंतर फार त्रास आहे. लक्षात येईल. जर आता आपण भजन भक्ती करून उद्धार करून घेतला नाही तर पुढं फार त्रास अशा व्यक्तीला काय करावं लागेल, भोगावं लागेल. तर काही म्हणतील बुवा आमच्याकडं पैसे आहेत,
आमची सत्ता आहे, आमचे नातेवाईक आहेत, हे आम्हाला वाचवतील नंतर. पण तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात, कोणी वाचवा येणार नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून. हे तात्पुरते आहेत फक्त. जेव्हा मृत्यू होते तर एकटंच जावं लागते जीवन. लक्षात आहे नाही. म्हणून जे आपल्या संग येणारे भगवंत आहे तर त्यांची भक्ती करायला पाहिजे, त्यांचं नाम घ्यायला पाहिजे, तर तेव्हा आपलं कल्याण होईल. तर ही गोष्ट कधी कळेल आपल्याला, जेव्हा सत्संगामध्ये आपण येतो. लक्षात आहे नाही. सत्संगामध्ये ह्या गोष्टी समजतात आणि मग व्यक्तीचं भजन काय होते, सुरू होते. म्हणून सांगितले कृष्ण भक्ती मूल आहे साधू संग. भक्तीचं मूळ का आहे, साधूचा संग. जोवर सत्संग भेटणार नाही तोपर्यंत भक्ती काय होणार नाही, चालू होणार. लक्षात आहे नाही. त्याच्यावर आपल्याला कृपा भेटली. पहिली गोष्ट मनुष्य शरीर प्रदान केले. दुसरी भगवंताची विशेष कृपा झाली. अब मा भरोसा हनुमंता, बिन हरिकृपा मिलई नाही संता. तर हरीची कृपा होस्तोवर साधू संघ भेटत नाही. तर आपल्यावर दोन्ही कृपा झाल्या, मनुष्य शरीर पण भेटले आणि सत्संग पण आपल्याला प्राप्त झालाय. तर आता त्या दोन्हीचा जो लाभ आहे तो आपण प्राप्त करून घ्यायला पाहिजे. काय लाभ आहे त्याचा, सत्संगती हा लाभ पद्मनाभ सोडिला. तर भगवंत आता प्राप्त करून घ्यायला पाहिजे, नाहीतर नंतर फार आपल्याला पश्चाताप होईल. लक्षात आहे नाही. हे जर शरीर वायाला गेलं तर परत मग कधी माणसाचं शरीर भेटेल आणि कधी आपला उद्धार होईल काही गॅरंटी नाही. लक्षात आहे नाही. म्हणून आता जे आहे आपण भजन भक्ती करून आपण पाहत पशु जे करतात तेच आपण करायलो, तर याचा आपल्याला फार नंतर परिणाम भोगावा लागेल. हे शरीर काढून घेतल्याच्या नंतर मग याच्यातून मुक्त व्हायला चान्स नाही. बाकी 84 कोणी चान्स नाही. फक्त एकच भगवंतानी संधी दिली, आता तुला जे करायचं ते कर, मी काही करणार नाही. पण आपण जर भजन सोडून बाकीच्या गोष्टी केल्या, लक्षात आले, खाणं पिणं झोपणं लेकरं बाळ, तर हे 4 गोष्टी तर पशु पण करायला. आहार निद्रा भयमैथुन सर्व योनिशी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान जाण सर्वथा असेल. तर मनुष्य शरीरामध्ये ह्या गोष्टी आपण नाही करायला पाहिजे. नाहीतर काय होईल मग, की जसं एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे की ते आपलं व्यर्थ जाणार. फार सुंदर अभंग आहे तुकडोजी महाराजांचा. काय म्हणतात ते, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. तुझं जीवन काय केलं, व्यर्थ घातलं. कारण ज्याला प्राप्त करायचे ते तो प्राप्तच केलं नाही. कारण प्राप्त काय करायचं, मनुष्य शरीरामध्ये भगवंताची प्राप्ती करायची. ती जोवर प्राप्त होणार नाही तोवर मनुष्य जीवनाचा उद्देश पूर्ण होणार नाही. लक्षात आहे नाही. तर सत्संगामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या जातात. म्हणून सत्संगाची एवढी महिमा आहे. लक्षात आहे नाही. तर जेव्हा आपण सत्संगामध्ये येऊ, हे श्रवण करू आणि भजनाला लागू, तेव्हा करा कळला अर्थ आपल्याला. जोवर भगवंताची प्राप्ती होत नाही तोवर मनुष्य जीवनाला आराम नाही, विराम नाही. लक्षात आहे नाही. शांती नाही, सुख नाही, समाधान नाही. बाकी किती गोष्टी एकत्रित करा, पण तुम्हाला सुख शांती समाधान खरं प्राप्त होणार नाही. तर सुख शांती समाधान आहे कुठं, सर्व सुखाचे अगर बाप रखुमा देईवर. तर त्यांना जोपर्यंत आपण प्राप्त करणार नाही तोवर आपल्या जीवनामध्ये समाधान सुख शांती येणार नाही. लक्षात आहे. आणि त्यांना प्राप्त करायचा उपाय कलियुगामध्ये सांगितला आहे एकच, हा ना का, कलियुगी उद्धार हरीचा नाम. एकच उपाय आहे, दुसरा नाही. खलेर दोष निधे राजन अस्ति एक महान गुणः, कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजयेत. एकच उपाय आहे कलियुगामध्ये, ते म्हणजे भगवंताचं नाम. जे लोक भगवंताचं नाम घेतील निश्चित त्यांना भगवंताची काय होणार, प्राप्ती होणार. पण हा कलियुगासाठी तयार केलेला उपाय आहे. लक्षात आहे. एकच, कलियुगात सर्वत्र दोष आहेत. कलेर दोष निधे राजन, पण एक गुण आहे. कोणता गुण आहे, कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रज. जर श्रीकृष्णाच्या नामाचा आपण जप केला तर या सर्व दोषातून आपण मुक्त होऊ आणि भगवंताचं धाम आपल्याला काय होईल, प्राप्त होईल. लक्षात आहे. तर त्याच्यामुळं ज्याला वाटतं आहे आपलं मनुष्य जन्म सार्थक व्हावं तर त्यांनी काय करायला पाहिजे, भगवंताचं नाम नित्यनियमानं जपायला पाहिजे. लक्षात आहे. तर त्याचा मनुष्य जन्माचा उद्देश काय होईल, सफल होईल. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण कथा श्रवण करत होतो महाभारताची. तर काल आपण पाहिलं की पांडवांनी काय केलं, राजसूय यज्ञ केला. लक्षात आहे. आणि राजसूय यज्ञामध्ये प्रत्येकाला अलग अलग सेवा दिली. पण तुम्ही पहा, सर्वात खालची सेवा कोणी घेतली, भगवान श्रीकृष्णाने. आता पाय धुण्याची सेवा भगवंताने घेतली. पत्रावळ्या काढण्याची सेवा कोणी घेतली, पहा. मग एकदम उच्च लेवल भगवंत कोण आहे, सर्वात श्रेष्ठ
लक्षात आहे ना, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी, सर्व समर्थ भगवंत, पण एकदम खालची सेवा करायची. तर पहा, भक्तीमध्ये जो सर्वात खाली नम्र आहे तो सर्वात वर असते. काय ना, का भक्तीमध्ये अभिमान नाही, आणि अभिमान असेल तर मग भक्तीत प्रगती आणखीन झालेली नाही. नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी. लक्षात येईल. तर काय झालं की अशा प्रकारे यज्ञ तो पार पडला एकदम चांगला. काल आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्णाने यज्ञामध्ये त्या एका ब्राह्मणाला काय केलं, जिवंत केलं. काय सांगून की जर मी ब्रह्मचारी असेल तर हा ब्राह्मण काय होईल, जिवंत, आणि लगेच तो जिवंत झाला. तर याच्याहून आपण शिकून घ्यायला पाहिजे की भगवान श्रीकृष्णाला पाप पण लागत नाही, पुण्य पण लागत नाही, कोणत्या कर्माचं बंधन पण लागत नाही. तर पहा, सर्व त्यांना लेकरं होते, सगळ्या गोष्टी होत्या, पत्न्या होत्या, मग ब्रह्मचारी कसं काय? ते अलिप्त आहेत, ते आपल्यासारखं कर्मबंधन भगवंताला लागत नाही, त्याच्यापासून काय आहेत, अलग आहेत. लक्षात येईल. तर ज्या वेळेस मग अशा प्रकारे ती लीला झाली तिथं, तर सूत गोस्वामी शौनकादी ऋषीला सांगायलेत. त्या यज्ञाच्या वेळेस मग वाढण्याचं काम होतं द्रौपदीकडं. पंक्तीमध्ये अशा पंक्ती बसायच्या, साधू संत यायचे, राजे यायचे, पंक्ती बसायच्या, आणि त्यांना वाढायचं काम कोण करायची, द्रौपदी. भीमाचं काम होतं लक्ष ठेव. प्रत्येकाला ती सेवा वाटून दिलेली होती. प्रत्येक पूर्ण महाभारतात वर्णन हे की कोणाला काय काय सेवा दिलेली होती. तर काल आपण पाहिलं की कोणाला काय काय सेवा दिलेली होती. तर दुर्योधनाकडं खजिन्याचं काम होतं, खजिना लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टीला अलग अलग आता इथं सांगितलेलं आहे की नकुलाकडं काम होतं धूप दीप गंध अक्षदा. आल्याच्यानंतर त्याला हे करायचं. प्रत्येकाला अलग अलग सेवा. त्यांनी पंचामृत वाढायचं काम सहदेवाकडं होतं. लक्षात येईल. पृथ्वीनं जे पुत्र होते, राजपुत्र हे पांडवायचे, तर त्यांना सुगंधी पाणी वाढायचं काम होतं. तर अशा अलग अलग प्रत्येकाला सेवा दिलेली होती. आणि मग द्रौपदीला वाढण्याची सेवा होती. तर जे बसलेत अतिथी त्यांना काय करायचं, वाढायचं. तर मग द्रौपदी काय करू लागली, वाढण्याचं काम करू लागली. आणि एवढे लोक येऊ लागले जेवायला, सर्वांना वाढू लागली एकटीच. तुम्ही म्हणाल कसं शक्य, तरी भगवंताची दिव्य शक्ती आहे. लक्षात आहे. तर इथं म्हणले की इतकी ती वाढत होती, एवढं काम करत, पण दमत नव्हती द्रौपदी. का? कारण ती सारखं श्रीकृष्णाचं नाम घेत होती, सारखं कृष्ण कृष्ण कृष्ण. आणि भगवंताच्या नामाचं एवढं सामर्थ्य हे काही पण होऊ शकते. जी गोष्ट होणार नाही ती पण होऊ शकते, कारण भगवंताच्या नामाचं ते काय आहे, सामर्थ्य. म्हणून म्हणले हरी से बडा हरी का नाम. सारखं पण द्वारकेचा राणा पांडवा घरी आपण ऐकतो नेहमी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. पण का? कारण ते सारखं नामस्मरण करत राहायचे. जिथं भगवंताचं नाम आहे तिथं भगवंत जातातच. लक्षात आहे रे. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तर द्रौपदीला भगवंतांनी शक्ती दिली, तर ती तिनं वाढलं, तर ती थका नाही गेली. नाही तर थोडंसं आपण काम केलं की लगेच थकवा येते. पण हरिनाम असल्यामुळं थकवा येऊन गेला द्रौपदी. आता काय झालं, कौरवाची पंगत बसली आणि द्रौपदी वाढायला. आता वाढता वाढता काय झालं की द्रौपदीची साडी ती गाठ ढिली झाली आणि तिला वाटलं आता सुटत, याने हातामध्ये पंक्तीला वाढावी. आता अवघड समस्या निर्माण झाली. आता खाली बी ठेवता येईना आणि हे पण करता येईना. तर इकडं कौरव लगेच म्हणायचं वा लवकर आण म्हणे, आम्हाला भूक लागली, लवकर वाढायला आण. कौरव सगळे द्रौपदीला हे करायलेत. लक्षात आहे. तर द्रौपदीनं विचार केला आता काय करावं, काहीच करता येईना. तर लगेच श्रीकृष्ण, हे पहा हेच भक्ताचं विशेषता, पांडवाची विशेषता हीच आहे की जेव्हा संकट होते लगेच श्रीकृष्णाचं स्मरण करतात. तर द्रौपदी लगेच श्रीकृष्णाचं पुकारू लागली श्रीकृष्णाला, कृष्णा ये लवकर धावून. तर त्यावेळेस मग काय झालं, हे बाकीचे म्हणू लागले लवकर आण तू कुठं पाहिली, काय करायली, आम्हाला भूक लागली म्हणले, लवकर वाढ. तर त्यावेळेस मग काय झालं, द्रौपदीनं धावा केला. लगेच भगवान श्रीकृष्ण तिथं प्रकट झाले आणि द्रौपदीला 2 एक्स्ट्रा हात दिले भगवंतांनी. ते काही पण करू शकतात, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, समर्थ ईश्वर. तर मग काय केलं, द्रौपदीने एका हातानं साडी बांधली आणि एका हातानं वाढली. हे पहा, ही आहे भगवंताची दिव्य शक्ती. त्याच्यामुळे आश्रय भगवंताचा घ्यायचा, ते पण काही पण करू शकतात. लक्षात येईल. आणि मग द्रौपदीने काय केलं, एका आभार मानले श्रीकृष्णाचे. म्हणजे श्रीकृष्णामुळे आज माझी लाज वाचली ना, नाही तर किती अवघड होतं. सभेमध्ये भर लोक बसलेले आणि साडी निसटली,
तर त्यावेळेस मग कौरवांनी सर्वांनी माना खाली घातल्या. त्यांना म्हटलं अरे ही तर दिव्य शक्ती आहे म्हणे हिच्या मागे, ही काही साधारण स्त्री नाही म्हणे. पांडवाला पण आनंद वाटला, त्यांनी पण भगवान श्रीकृष्णाचे आभार मानले. आता इकडं भगवान श्रीकृष्ण काय करू लागले, स्वतः उष्टपत्र उचलू लागले. कोणाचे? जे जेवलेले आहेत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तो प्रसाद किती श्रेष्ठ असत. तर त्याच्यामुळं यांची पण इच्छा होऊ लागली सुखदेव गोस्वामीची की आपण तो काय करावं, ग्रहण करावं. तर जिथं भगवान श्रीकृष्ण त्या उष्ट्या पत्रवळ्या टाकल्या तर सुखदेव गोस्वामी तिथं गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर उष्ट्या तिथले भाताचे शीतो वेचून खाऊ लागले त्या पत्रवाळ्यावरच. आणि जेव्हा त्यांनी एक घास तोंडामध्ये घातला लगेच स्वर्गातला घंटानाद सुरू झाला. सुखदेव गोस्वामींनी जेव्हा अन्नाचा घास घेतला तर त्यावेळेस धर्मराज म्हणले भगवान श्रीकृष्णाला, इतके लाखानं लोक जेवले म्हणे पण घंटा वाजला नाही, मग आज कस काय वाजायला, आज कस काय घंटा अचानक वाजायला स्वर्गातला. त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणले नक्की कोणीतरी ब्रह्मवेता महापुरुष जेवलाय त्याच्यामुळे तो घंटा वाजायला. तर त्यावेळेस म्हणजे भाऊ ब्रह्मवेता कोण आहे, तर म्हणजे 4 लोक आहेत, शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी. 4 लोक आहेत म्हणजे सुखदेव गोस्वामी, याज्ञवल्क ऋषी, दत्तात्रय भगवान आणि कोणते, कपिल मुनी, माता देवहूतीचे पुत्र. तर या 4पैकी एक कोणीतरी जेवले म्हणले त्याच्यामुळे ही घंटा वाजायला. तर त्यावेळेस मग धर्मराज म्हणे मला पाहायचं म्हणे कोण आले कुठं जेवायले. तर त्यावेळेस श्रीकृष्ण आणि धर्मराज युधिष्ठिर महाराज बाहेर गेले. तिथं पाहिलं तर त्या पत्रवाड्यावर सुखदेव गोस्वामी उष्ट खायले, जेवलेले लोक आणि तिथले उष्ट काय करायले. तर ते पाहून त्यांना फार धन्य वाटलं, मग यज्ञ आपला सफळ झाला. तर त्यांनी मग सुखदेव गोस्वामीची पूजा केली. सर्व पार पडलं व्यवस्थित, सगळं व्यवस्थित झालं. आता सर्व यज्ञ पूर्ण झाला. पण शेवटी आता ठरलं की आता अग्रपूजा कोणाची करायची, म्हणजे मेन सर्वात अगोदर पूजा कोणाची करायची लक्षात आहे. तर धर्मराज जे आहे युधिष्ठिर महाराजांनी भीष्माचार्यांना विचारलं, भीष्म पितामहाला की कोणाची पूजा करायला पाहिजे. तर भीष्म पिता म्हणले पहा सर्वात श्रेष्ठ इथं जर म्हणलं तर भगवान श्रीकृष्ण, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आणि जगात बी कोणी नाही. सर्वात श्रेष्ठ म्हणलं तर श्रीकृष्ण आहेत म्हणजे ईश्वर हा परमः कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादि गोविंद सर्व कारणम कारणम. ते जरी माणूस दिसत असले ते साक्षात भगवंत आहे. तर त्यांचीच पूजा करावं लागणार, बाकी कोणाची करायची गरज नाही. आता सहदेवकडं पूजेचं काम होतं. तर सर्वांनी मिळून मग कृष्णाची पूजा करायला सुरुवात केली लक्षात आहे. सर्व साहित्य घेतलं, अर्जुनानं फुलाची माळा आणली, चौरंग ठेवला नकुलाने आणि भगवान श्रीकृष्णाने तिथं बसवलं त्या चौरंगावर पूजा करण्यासाठी. आणि षोडशोपचार भगवान श्रीकृष्णाची पूजा सुरू झाली. तेवढ्यामध्ये एक घटना तिथं काय घडली की शिशुपाल पण आला होता तिथं. तर शिशुपालाला ती गोष्ट आवडली नाही. ज्यावेळी श्रीकृष्णाची पूजा करू लागले तर शिशुपालाला ती गोष्ट आवडली नाही. आणि शिशुपालाला ज्यावेळेस कळालं की कृष्णाची अग्रपूजा व्हायली तर फार राग आला शिशुपालाला लक्षात आहे. आणि शिशुपाल म्हणलं की अरे इथं एवढे लोक आहेत आणि कृष्णाची पूजा का करायची तुम्ही लोक लक्षात आहे. एवढे वीर ब्राह्मण क्षत्रिय सगळे असताना हे सगळे सोडून दिले आणि एका गवळ्याच्या पोराची पूजा करायला. कोण हे म्हणे कृष्ण, ह्याचा बापाचा तरी ठिकाण आहे का. कोणी म्हणते वसुदेवाचा आहे, कोणी म्हणते नंदबाबाचा, कोणी म्हणते ब्राह्मण आहे, कोणी म्हणते क्षत्रिय आहे, कोणी म्हणते वैश्य आहे. ह्याची पूजा कशी करायली म्हणे तुम्ही. शिशुपाल भर सभेमध्ये सगळे लोक ऐकायलेत, कृष्ण सिंहासनावर बसलेले आहेत आणि बाकी सगळेजण ऐकायलेत. आणि हे काचा भगवंत म्हणले, यांनी काय केलं म्हणले माहीत नाही का तुम्हाला काय केलं वृंदावनामध्ये. रात्री म्हणे दुसऱ्याच्या बायासंग नाचला, हे भगवंत आहे का. पहा असे शिशुपालाचं पोरोचन एखाद्याने ऐकलं त्याला वाटलं खरंच आहे. शिशुपाल म्हणायला काय म्हणते, रात्री दुसऱ्याच्या बायासंग नाचणारा भगवंत असते म्हणे. आणि काय केलं म्हणे यानं, लोणी चोरले, मडके फोडले, हे तर कोणी करते.
काय नाही का शिशुपाल म्हणाले, चोरून चोरून लोणी खाल्लं म्हणे, तुम्ही म्हणता हा का आहे भगवंत हे म्हणले. आणि म्हणे बिचारी पूतना आली याला दूध पाजायला, मारून टाकलं म्हणे. मावशी होती पण ती कशासाठी आली ते कुठं सांगायला. मारून टाकली म्हणे त्या पुतणीला, आणि हे भगवंत हे म्हणे. आणि कंस मामाने खेळणं पाठवलं म्हणे, छकडं. आता घ्याय पाहिजे, खेळाय पाहिजे, मोडून टाकलं म्हणे लात मारून. पण ती त्यावर शेकटा सुरू होता हे कुठं सांगायला. फक्त निगेटिव्ह पॉईंट घ्यायला, पॉझिटिव्ह पण तर घेईन. असुर लोक फक्त हे राहतात, चुकी आहेत फक्त तेवढंच त्यांना दिसतात, चांगले गुण दिसत नाही. लक्षात आहे. आणि त्याच्यानंतर म्हणले हा हत्यार आहे, किती लोकायला मारलं म्हणे, जेवढे कंस मामाने पाठवले याला खेळणे सगळे मारून टाकले. पाठवलं ना, घोडा पाठवला, त्याच्यानंतर बैल पाठवला, सगळे आघासूर सगळे म्हणले मारून टाकले. आणि तू म्हणाले की हा भगवंत आहे. कोण म्हणते हा भगवंत आहे? हा साधारण व्यक्ती, गवळ्याचा पोर आहे म्हणे, याला भगवंत मी मानणार नाही, तर याची पूजा करायची. बाकी कोणी विरोध केला नाही, फक्त एकटा व्यक्ती बोलला, शिशुपालानं विरोध केला. तर त्यावेळेस भीष्माचार्यांना फार राग आला. भीष्म आता महाजन आहेत, भगवंताची निंदा व्हायली, लक्षात येईल, त्यांना ते सहन झालं नाही, भगवंताची निंदा करायला म्हणले. तर म्हणले अरे तू काय म्हणायला माहीत आहे का शिशुपाल, तो डोकं ध्यानावर आहे का? कृष्ण साक्षात भगवंत आहे म्हणले, जर त्यांनी इच्छा केली तर एका मिनिटामध्ये तू हा प्राण जाते आत्ता. आणि तू म्हणाल तर शिशुपाल म्हणते अरे हे काय मला मारणार आहे, माझं प्राण माझ्या हातात आहे, मला कोणी मारू शकत नाही माझ्याशिवाय, शिशुपाल म्हणे. लक्षात आहे. आणि तो जाऊ लागला तर सहदेव म्हणले की अरे बरोबर आहे, भीष्मपिता म्हणाले ते साक्षात भगवंत येतं कृष्ण, पण त्यांनी काही स्वीकार केला नाही. तर बाकीच्यांना पण राग येऊ लागला तिथं सभेमध्ये. तर तेवढ्यामध्ये भीमाला फार राग आला, ज्यावेळेस हे करू लागले. तर भीमाने गदा उचलली आणि म्हणे याचं जे तोंड निंदा करायला म्हणे, याला भर सभेतच आता मी मारून टाक. पण भीष्माचार्यांनी थांबवलं, नाही म्हणले श्रीकृष्णाच्या इच्छेनं हो दे कार्य, तू मधात काही हे करू नको, कृष्णाची इच्छा का आहे. तर म्हणे एवढी निंदा, कृष्णाची निंदा हा कृष्णासमोर करायला आहे, याचा अर्थच आहे म्हणे याचा मृत्यू जवळ आलाय. कारण भगवंत असून ते काही म्हणत, याचा अर्थ याचा मृत्यू जवळ आलाय. तर त्या टायमामध्ये नारदजी आले तिथं. तर नारदजी पण सांगितलं कृष्णाची निंदा म्हणजे याचा 100% मृत्यू इथंच होणार आहे म्हणे, तर शांत राहा, कोणी काही हे करू नका. तर त्याला जास्तच पावर येऊ लागली, पुन्हा कोणीच काही करणार ना एवढं बोलून ती. तर सर्व हे करणार, तर युद्धाला तयार झाला तो म्हणे, कृष्णासकट सर्वाला मारून टाकेल म्हणले मी, कोण हे म्हणे कृष्ण, मी कोणाला मोजत नाही. तर त्यावेळेस भीमानं गदा घेतली म्हणे, आता मीच मारतो म्हणे, बाकी तुम्ही बसा शांत, कृष्णाची निंदा करायला म्हणले हा. तो पळत पळत गेला भीम मारण्यासाठी, कोणाला? शिशुपालाला. तेवढ्यात भीष्माचार्याने धरला हातात, थांब म्हणले, तू काय करायला, कुठं करायला. तर त्यावेळेस भीम म्हणले एवढे का लोक शांत बसलेत, एवढा तो निंदा करायला भगवंताची आणि तुम्ही शांत बसले, तर हा कोण आहे नेमका शिशुपाल. तर भीष्माचार्याने हात धरला, बस मी तुला सांगतो याची कथा, हा कोण आहे. लक्षात आहे. तर भीष्म पितामह म्हणले हा शिशुपाल दमघोष आणि सत्यवती यांचा मुलगा. तर सत्यवती ही वसुदेवाची बहीण आहे. वसुदेवाची बहीण म्हणजे श्रीकृष्णाची कोण? आत्या आहे, म्हणजे आत्याचाच मुलगा आहे शिशुपाल. लक्षात आहे. तर ज्यावेळेस श्रीकृष्ण याचा जन्म झाला शिशुपालाचा, तर याला 4 हात होते आणि 3 डोळे होते. 4 हात आणि 3 डोळे, किती विचित्र दिसत असं. तर सत्यवती आणि दमघोषाने विचार केला, असा कसा विचित्र लेकरू जन्मले म्हणले. तर त्यांनी विचार केला की याचं सोडून देऊ कुठंतरी, हे करू. तर त्यावेळेस आकाशवाणी झाली, याचा त्याग करू नका, हा फार पराक्रमी होणार. मग यांना वाटलं ठीक आहे आपण ठेवून घेऊ. परंतु म्हणले की हा ज्याच्या मांडीवर घेतल्यावर याचे 2 हाताने 1 डोळा गळून पड, त्याच्याच हातून याचा मृत्यू होणार. आकाशवाणीने ह्या 2 गोष्टी सांगितल्या. आता यांनी विचार केला, आपले सगळे नातेवाईक तर आलेलेच आहे तिथं, तर मग ते काय करायचे, उचलायचे शिशुपालन प्रत्येकाच्या मांडीवर ठेवायचे. आता श्रीकृष्णाला वाटलं आपल्या भावाला आपणही भेटायचं, भाऊच आहे ना, त्याचा मुलगा म्हणजे भाऊ. कृष्णाला वाटलं आपण बी भेटून येऊ शिशुपालाला. तर ते गेले तिथं चेदी देशामध्ये, आणि तिथं गेल्याच्या नंतर श्रीकृष्णाच्या मांडीवर जसं घेतलं, ते 2 हात पण गळून पडले आणि एक एक्स्ट्रा डोळा होता तो पण गळून पडला. तर त्याची आई फार घाबरली.
ती कृष्णापाशी गेली म्हणे, कृष्णा मला एक वचन दे म्हणे तू, की तू याला मारणार नाही. तर म्हणले आत्या पाय, मी मारणार नाही म्हणले याला, पण कुठपर्यंत, जवरक हा 100 अपराध करणार नाही. 199 मी याला मारणार नाही, काही अपराध करू म्हणे 99, आणि 100 जेव्हा क्रॉस होती मग याचा मी सुदर्शन चक्राने वध कर. तर हिनं विचार केला 100 अपराध घाल कोणी करेल, 2 4 10 12 15 20 इथपर्यंत चुका, 100 का चुका करेल कोणी. तर म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही. आणि आता काय झालं, इकडं शिशुपाल उन्मत्त झाला, तर वाटलं आता कोणी मारणारच नाही आपल्याला. तर त्याने एवढे अपराध सुरू केले पहा. याच्या अपराधाचं वर्णन हे महाभारतामध्ये विस्तारपूर्वक, की काय काय अपराध करू लागला हा शिशुपाल. तर त्यांनी काय केले, सुरुवात वसुदेवापासूनच केली. त्याचे घोडे चोरून नेले, पहिला अपराध. आता पूर्ण 100 अपराध आहेत महाभारतामध्ये, काय काय अपराध केले शिशुपालानं. त्याच्यानंतर काय केलं, अक्रूरजीची पत्नी, तिच्यावर बलात्कार केला, अपराध शिशुपालाचे 100 अपराध केले. त्याच्यानंतर पुढं पण कारुज देशाची जी हे होती, आणि परत मग भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणीचं पण हरण करण्याचा काय केला, प्रयत्न केला. तर असं करत करत त्यांनी भरपूर अपराध लक्षात आहे ना. आणि श्रीकृष्ण एक एक अपराध मोजू लागले, काउंट करू लागले. पण याला वाटलं आता मी अमरच झालो, करू काही हेच होणार नाही. तर श्रीकृष्णाने म्हणले की शिशुपाल लक्ष ठेव, जवळ आलाय तू, 100च्या शतक झाल्याच्या नंतर मी मागं पुढं पाहणार. जाय म्हणे तू काय करणार आहे, कोण हे म्हणे तू काय आहे, कोणी काय करू शकत नाही म्हणले म्हणे. आणि फार तो भगवंताची काय करू लागला, शिव्या देऊ लागला भगवंतालाच डायरेक्ट. तर त्यावेळेस बाकी सर्व शांत बसले, कारण त्यांनी विचार केला कृष्णाची इच्छा आहे. तर त्यावेळेस मग काय झालं की 100 अपराध पूर्ण झाले. लगेच भगवान श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राचं आव्हान केलं. म्हणजे तुझ्या आईला मी वचन दिलं होतं की 99 अपराधापर्यंत माफ कर, तर तू आता 100 क्रॉस केले, आता तू आयुष्य संपलं. म्हणले मी वचनातून मुक्त झालो, तुझ्या आईला जे वचन दिलं होतं 100 अपराधाचं. तर त्याच्यानंतर मग काय केलं, सुदर्शन चक्राने भगवंतांनी शिशुपालाचा वध केला. सगळं जाहीर सभेमध्ये सर्वांनी पाहिलं, सुदर्शन चक्राने वध झाला शिशुपालाचा. आणि त्याच्या शरीरातून एक दिव्य ज्योती बाहेर निघली आणि ती भगवान श्रीकृष्णाच्या शरीरामध्ये विलीन झाली. तर सर्वांना आश्चर्य वाटलं. कृष्ण काही साधारण व्यक्ती डायरेक्ट दिसलं त्यांना सुदर्शन. कौरव तो घाबरले थरथर, त्यांना वाटलं आता आपलाच नंबर आहे. आणि हे शिशुपालाच्या पार्टीकडून होते ना, तर याला वाटलं आपला, सगळे शांतच बसले, कोणीच काही बोललं ना. दुर्योधन काही नाही, करणं नाही, सगळे शांत. ते सुदर्शन चक्र पाहिलं सर्वांनी, त्यांना वाटलं मग जवळ येऊन मारायची गरजच नाही ना, चक्र सोडलं की कामच होते. तर सर्वजण घाबरले. तर शिशुपालाचा जो मुलगा होता, तो त्याचं सांत्वन केलं धर्मराजाने. म्हणे तू चिंता करू नको, तू आबाप होताच तसा, त्याच्यानं मेलाय, चिंता नको करू. मग शिशुपालाचे अंत्यसंस्कार केले आणि भगवान श्रीकृष्ण वापस द्वारकेला गेले. हा ना का, यज्ञ इकडं पूर्ण झालं. आता इकडं काय झालं की शिशुपाल ज्यावेळेस मारलं, तर त्याचे जे सहकारी होते त्यांनी द्वारकेवर आक्रमण केलं. कोण कोण, पौंड्रक, दंतवक्र, या सर्वांनी आक्रमण केलं द्वारकेवर. पण भगवान तिथं युद्ध चालू होतं. तर भगवान यादव वापस येऊ लागले, त्यांना वाटलं आपण हारतो का नो. तर लगेच भगवान श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने सर्वांचा वध केला जेवढे तिथं होते. कारण सुदर्शनापुढं कोणतंच अस्त्र काम करत नाही, 100% काय होते, मृत्यू होते. आणि त्याच्यानंतर कृष्णाने ठरवलं आता आपण मारायचं नाही, आता अर्जुनाला मारायला लावायचं, आपण आता शांत राहायचं. आता इथून पुढचं काम आपलं कोण करणार, अर्जुन करणार. लक्षात आहे नाही. आणि मग त्यांनी काय केलं, आपलं सुदर्शन चक्र द्वारकेच्या भोवती ठेवलं फिरत. म्हणजे आता मी इकडं वापरणारच नाही, इथंच राहील द्वारकेचं रक्षण करण्यासाठी. आणि आता आपलं काम जे आहे मारण्याचं कोण करील, अर्जुन करील. लक्षात आहे. आता यज्ञ तर एकदम व्यवस्थित पार पडला आणि व्यासदेव मग पांडवाकडे आले आणि त्यांनी उपदेश केला धर्मराजाला आणि भविष्य पण सांगितलं धर्मराजाला व्यासदेवांनी. तर येणारा काळ जो आहे 13 वर्षापर्यंत कौरवासाठी अनुकूल आहे आणि तुमच्यासाठी प्रतिकूल आहे. लक्षात आहे. पुढचे 13 वर्षे धर्मानं वागा म्हणले आणि श्रीकृष्णाला कधी विसरू नका, नेहमी श्रीकृष्णाचं स्मरण करत राहा, म्हणजे त्यांचं नाम घेत राहा, म्हणजे तुम्ही या संकटातून पार पडसाल. म्हणजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जुगार खेळू नका.
नाही तर तुम्ही सर्व गमावून बसा. जुगार व्यासदेवांनी सांगितलं धर्मराजा, नाही तर सर्व तुमचं काय होईल, नाश होईल. तर सांभाळून राहा. त्याच्यानंतर मग तिथून निघून गेले व्यासदेव. तर व्यासदेव निघून गेले आणि इकडं दुर्योधनांनी ऐकलं की मैसभा फार चांगली, तर सर्वजण गुणगान करायचे, स्वर्गामध्ये पण तशी नाही. तर दुर्योधनाची इच्छा झाली की आपण काय करू, एकदा सभा पाहूनच येऊ नेमकी कशी, लक्षात आहे. तर त्यांनी म्हणले, शकुनी मामाला म्हणले की मामाश्री मला इच्छा आहे जायची, एकदा जाऊनच यायचं म्हणले. तर दुर्योधन मग आला स्पेशल मैसभा पाहण्यासाठी, कशी ही नेमकी काय. तर पाहण्यासाठी आला. पण ते आता तिथं विचित्र, काल आपण ऐकलं त्या दिवशी कशी तयार केली ती सभा, विचित्र सभा होती. तर आता तिथं पाण्याच्या जागी जमीन दिसायची, जमिनीच्या जागी पाणी दिसायचं. आता काय झालं की आला तो, आणि आल्याच्या नंतर त्याला वाटलं फरची, एका जागी पाणी होतं, त्याला वाटलं काय फरची. तर तो पडला पाण्यामध्ये. आता पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर मग हसू लागले द्रौपदी, बाकी सर्वजण. आता हसल्यावर त्याला राग आला ना, हसायला. तर मला दुर्योधनाला वाटलं फार मग अपमान झालाय. तर त्याला वाटलं चला इथं काही मेळ लागे ना, बाहेरच चला. त्याला काहीच कळलं नाही केलं त्या मधात कोणीकडे जायचं. आता एकदम जोरात जाऊ लागला. तर दरवाजा जागी भिंत होती, जोरात धडकला त्या भिंतीनं दुर्योधन. त्याला दरवाजा ऐकून एकदम जोरात घ्या. आता दरवाजातून माणूस फास्ट जाते ना, तर म्हटलं लवकर बाहेर जाऊ. जोरात आदळला भिंतीवर. आता भिंतीवर ज्यावेळेस आदळला तर भीमाला वाटलं अरे काय आंधळ्याचे पोरं, आंधळेच म्हणे, याला काय दिसेना म्हणे, दरवाजा दिसेना साधा याला. आता हे वाक्य गेलं कानात कोणाच्या, आंधळ्याचे पोरं आंधळेच. वाक्याचा लय प्रभाव पडत, ते विसरतच नाही माणूस. जेव्हा अपमानाचं वाक्य जाते आतमध्ये, ते विसरत नाही. त्याच्या डोक्यात घुसलं ते वाक्य, ते आंधळ्याचे पोरं आंधळे. दुर्योधनाला फार लागाल, पण त्याला आठवलं नेमका शिशुपाल गेलाय, इथं आपण काही करावं. सुदर्शन चक्र आपला नाश करी. शांत राहिला दुर्योधन, काहीच बोलला नाही, लक्षात येईल. आणि मग पांडवांनी त्याचा सत्कार केला, चांगले कपडे दिले, सगळं दिलं आणि वापस हस्तिनापुराला पाठवलं. तर दुर्योधन फार नाराज झाला होता. तर मामापाशी गेला तो, आणि मामाला म्हणे मला काय करा, थोडं विष आणून द्या कुठून तरी. मग इच्छाच नाही म्हणे जगायची राहिली. आता जिथं जाऊ तिथं मग अपमानच व्हायलाय म्हणे, मग नाही जगायचं म्हणे. आता शकुनी मामा म्हणे अरे काय मूर्ख माणूस आहे म्हणे तू, अरे दुसऱ्याला मारून जगायचं का आपण मरायचं, थोडं तू डोकं वापर म्हणले, मरून काय होणार. तर त्यांनी सगळी घटना सांगितली तिथं, त्याच्यामुळे तुला मरायचे म्हणले. अरे अपमानाचा बदला अपमान त्यांचा करायचा म्हणे, आपण थोडंच मरायचं नाही म्हणे आपण. तर त्यावेळेस मग म्हणले की आपण पांडवाला एकदा काय करू, आदल घडवू म्हणे चांगली, शकुनी मामा. आता पांडवांनी भरपूर शकुनी मामान प्रयत्न केले होते पांडवाला मारायचे, पण सर्व असफल झाले. तर त्यावेळी शकुनी म्हणला की कसं आहे माहिती आहे का, कृष्ण माग आहे म्हणे पांडवाच्या, त्याच्यामुळे ते आपले प्लॅन फेल चालले, कळलं का. तर आपल्याला काय करावं लागेल, कृष्ण नसताना प्लॅन करावं लागेल, तेव्हा आपला प्लॅन यशस्वी होईल म्हणले, नाहीतर ते पांडव हरणार नाहीत म्हणले. तर म्हणजे पहा, कृष्ण त्याचा हे झाला तर मैदानवाने त्याला सभा बनवून दिली, मैसभा. कृष्ण त्याचा पाठीराखा झाला तर इंद्रांनी इंद्रप्रस्थ बनवून दिलं. तर कृष्णच यायला म्हणे जागोजागी त्यांचं रक्षण करायला. त्यांना अर्जुनाला अग्निदेवाकडून दिव्य अस्त्र, रथ, बाण भेटलेत म्हणे. राजस्व यज्ञाप्रमाणे त्यांचं सगळीकडे नाव झाले, तर सगळे झाले. तर त्यावेळेस मग दुर्योधन म्हणला की आपल्याला काय करावं. शकुनी म्हणे आपण बी यज्ञ करू म्हणे, यज्ञ करायच्या भानगडीत पडायचं नाही, त्यानं काही साध्य होणार नाही म्हणे. तर आपल्याला काय करावं लागेल, काहीतरी कारण करून म्हणे युद्ध करावं लागेल आपल्याला कौरवास. पाहता कारण नाही, उगीच्या उगी कसं युद्ध कर, काहीतरी कारण करून युद्ध करू. तर त्यावेळी शकुनी म्हणे तू डोक्याचा भाग आहे का म्हणे, सगळे पांडवा कोण आहेत, कृष्ण त्यांच्या कोण, युद्ध करून त्याने इंद्रदेवाचा पराभव केलाय म्हणे खंडवन जाळताना, तर त्याच्या पुढं कोण टिकणार आहे. तर तू हे काही हे करू नको म्हणले. तर आपण काय करू, कपटाने हरवू त्यांना, असे ते लोक हारणार नाहीत, कपट करू, लक्षात आहे ना. तर कपट जर आपण केलं तर म्हणे आता याला प्रश्न पडत, कपट नेमकं कशात करायचं.
काय करायचं. तर त्यावेळेस शकुनी काय म्हणते, हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे. तर शकुनी काय म्हणले की युद्धामध्ये ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, पण द्यूतामध्ये मी श्रेष्ठ आहे. लक्षात येईल. कारण म्हणले माझ्याकडं असे पाशे आहेत ते माझ्या आज्ञेनुसार पडतात. कसे पाशे होते शकुनीकडे कळालं का? कारण त्याच्याच बापाच्या हाडाचे होते. तुम्ही तयार करून घेतले होते मुद्दाम. तर ते त्याच्याच याच्यानुसार पडायचे. त्यानं म्हणलं 6 की 6चाच आकडा पडायचा, 5 म्हणलं की 5. तर म्हणे विजय तुहाच होणार, मी गॅरंटी देतो म्हणे. काय ना का. तर आपली युद्धभूमी असेल ती जागा, पाशे असतील धनुष्यबाण, ती युद्ध सांगायला आहे शकुनी. लक्षात आहे. आणि लागणार कोणाला? पांडवाला. तर तू चिंता करू नको म्हणले, मी हे सांगतो. तर शकुनीची ही युक्ती पटली. कारण म्हणे युधिष्ठिराला खेळायचा लय नाद आहे पण खेळता येत नाही. असं होते का हो, खेळायची लय इच्छा राहते पण खेळता येत नाही. तर म्हणे सहज मी त्याला हरवतो आणि आपण काय करू, अगोदर साधं साधं खेळू आणि नंतर सगळं त्यांचं घेऊ. तर ही युक्ती पटली कोणाला? दुर्योधनाला. तर दुर्योधनाने धृतराष्ट्राला सांगितलं आणि इंद्रप्रस्थामध्ये घडलेले प्रसंग सांगितले मय सभेचा याचा. तर त्यावेळेस धृतराष्ट्र म्हणे, बाबा कायला त्या भानगडीमध्ये पडायला, आपलं सुखानं राहाय, काय करायचं आहे तुला त्या राज्यावरून त्या पांडवांनी, ते त्याचे राहिलेत. म्हणे नाही मग मी जीव देतो म्हणे. दुर्योधन लक्षात द्यायला. तर युधिष्ठिर आता आसक्त होता धृतराष्ट्र कोणामध्ये? दुर्योधनामध्ये. तर नाही म्हणे असं करू नको बाळा, काय करायचं तुझी काय इच्छा आहे म्हणे. तुम्ही जर आज्ञा केली तर पांडव येतील इकडं, असे येणार नाही तिकडे. तर तुम्ही त्यांना आज्ञा करा इथं द्यूत खेळ. द्यूत म्हणजे जुगार. लक्षात आहे. तर जुगार खेळाय म्हणजे त्यांना बोलवा इथं. तर त्यावेळेस धृतराष्ट्र म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही. आणि मग धृतराष्ट्राने विदुरजीला त्यांना माहीत होतं दुसऱ्या कोणाच्या येणार नाहीत पांडव. तर विदुरजीला पाठवलं. तर विदुरजी गेले पांडवाकडं, इंद्रप्रस्थाने गेले आणि सांगितलं की तुम्हाला बोलवले धृतराष्ट्रांनी द्यूत खेळण्यासाठी, पण मी सांगतो म्हणले तुमच्या हिताची गोष्ट, प्राण गेला तरी तुम्ही द्यूत खेळू नका. विदुरजी लक्ष द्यायला, नाही तर त्याच्यामुळे तुमचा नाश होईल म्हणले. त्यांनी बोलवले पण तुम्ही जा तिथं, पण द्यूत खेळू नका. लक्षात येईल. तर धृतराष्ट्राच्या आमंत्रणामुळे हे सर्वजण पांडव, द्रौपदी, कुंती महाराणी सर्वजण हस्तिनापुराला आले. तर कौरवांनी वरून त्यांचं स्वागत केलं. वरून लक्षात आहे. भरपूर कार्यक्रम ठेवले मनोरंजनाचे. काही दिवस तिथं राहिले पांडव. आणि मग एक दिवस दुपारच्या टायमामध्ये सर्वांचे भोजनं झाले, बसले होते सगळे सभेमध्ये. तर त्यावेळी शकुनी काय म्हणते धर्मराजाला की चल आपण थोडं द्यूत खेळू, जुगार खेळू थोडा वेळ आपण. तर धर्माला फार आवड होती खेळायची. तर तो लगेच तो विसरून गेला व्यासदेवांचं सांगितलेलं, विदुरजीचं सांगितलेलं, आणि खेळण्यासाठी बसला. तर शकुनीने आपल्या याच्यातले ते पाशे काढले. लक्षात येणे. आणि एकदम ती मांडली पूर्ण, ते याचं हे राहते ती खेळतो. तर पूर्ण मांडला. तर द्रोणाचार्याला, भीष्माचार्याला, विदुरजी बिलकुल ही गोष्ट आवडली नाही. आणि वाटली काय नवीनच काढलं या लोकांनी. आणि कौरव पांडव मग खेळण्यास सुरुवात झाली. तर सुरुवातीला साधं खेळू लागले, आपण जसं खेळतो तसं, काही लावलं नाही काही नाही. तर साधं खेळू लागले. तर त्याच्यानंतर मग शकुनी काय म्हणते, आता बस झालं साधं खेळणं, काहीतरी लावू ना आपण. काय म्हणते आपण लावू काहीतरी. तर त्यावेळेस विदुरजी, भीष्म पितामह यांनी फार विरोध केला द्रोणाचार्याला. नाही म्हणे हे बंदच करा म्हणे, हे काही करायचं, याच्याहून काय करायचं आहे आपल्याला खेळायची. पण धर्मराजाला पण आता फार उल्हास होता खेळायचा. ते म्हणले आता खेळायचंच, काही का होईल. दुर्लक्ष केलं त्यांनी. आणि मग तर आता पहा, एक निवास आहे कलियुगाचा जुगारामध्ये, बुद्धी हरण करते माणसाची जुगार. आणि मग काय केलं की धर्मराज पाशे टाकायचे, शकुनी हे करायला. तर याच्या मनानुसार पडायचे. तर सुरुवातीला काय केलं यांनी की पाशे हेच जिंकू लागले पांडव सुरुवातीचे. काय ना का. तर धर्मराजाला वाटलं अरे वा आपल्याकडूनच पडायलेत पाशे परत. तर फार ते खुश झाले. आणि त्याच्यानंतर मग कौरवाची बरीच संपत्ती जिंकली धर्मराजाने पाशामध्ये. कारण ते अगोदर मुद्दाम त्यांनी केलं, म्हणजे खेळायची उत्सुकता यायची वाढल. डायरेक्टच हारल्यावर काय खेळेल कोणी. तर शकुनीनं तसं केलं ते रस्ता अगोदर हे करायसाठी हे केलं.
आणि मग असं करत करत भीमाला फार राग आला. भीमाला वाटले काय चाललंय यांचं, लक्षात येईल. त्यावेळेस मग यांना वाटलं, कौरवायला वाटलं, भियाला वाटलं हस्तिनापुर जिंकते काय, दुर्योधनाला वाटलं. कोणी मामा म्हणला की सगळं घेऊन इथं आपलंच चाललं एक 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 एक. तर दुर्योधनाला टेन्शन येऊ लागलं की आता काय होते काय नाही, लक्षात आहे. तर भीमाला वाटलं लागलं की बाबा हे आता ठीक आहे, हे अगोदर यायला, पण जायला सुरुवात झाल्यावर सगळं जाईल. तर चिंता वाटू लागली. तर शकुनी सांगितलं भीमा तू शांत बस, तू मधामधात बोलू नको, आमच्या दोघांचा खेळ, तू शांत बस. भीमाला काहीच बोलू दिलं नाही. आणि त्याच्यानंतर मग धर्मराज बी म्हणजे भीमा तू शांत बस, खेळू दे म्हणे आम्हाला थोडा वेळ. आणि असं करत करत मग शकुनीनं मग आपल्याकडून पाशी टाकायला सुरुवात केली, लक्षात येईल. तर ज्यावेळेस पासे टाकायला सुरुवात केली तर जवळजवळ पांडवाची निम्मी संपत्ती केली. 13 डाव जिंकले कौरव लगातार. हा ना, सर्व संपत्ती हे झाली. आता विदुरजी तिथं आले आणि त्यांनी सांगितलं धर्मराज तू आता तरी सुधार म्हणले, काय करायचे खेळायचे, आता झालं अर्धा अर्धा झालं, जाऊ दे अर्धा घेऊ दे म्हणे त्यांना, पण राहिलेला अर्धा तरी तुम्ही आनंदाने राहा, लक्षात येईल. तू खेळ नको म्हणे, याच्यामुळे तुला फार संकट येतील. तर त्यावेळेस दुर्योधन आला म्हणे काका तुम्ही शांत बसा, तुम्ही मधात बच करायचं नाही, मी निघा, कुठेही बी काही चांगलं काम असलं की तुम्ही येताच म्हणले अडवण्यासाठी, तुम्ही शांत बसा म्हणजे, तुम्ही मधात यायचं नाही, आमचं काम, तुम्ही तुमचं कामं करा, जा तिकडं. बाहेरच काढून दिलं डायरेक्ट त्या सभेच्याच विदुरजी, येऊच नका म्हणे तुम्ही. तर विदुराने सांगितलं जाता जाता पांडवाचं सगळं जाईल म्हणे, पण तुहा पण नाश होईल, कौरवाचा बी नाश होईल म्हणे, दूध काही साधं नाही, समजू नका. तर धर्मराज म्हणले बस आता भरपूर झाला, आता आपण थांबू. तर शकुनी म्हणले अरे हा बी एक यज्ञच आहे, दूध काही साधारण गोष्ट आहे का, एक यज्ञच आहे, यज्ञामध्ये ते आहुती पडायलाच म्हणले हा पण एक प्रकारचा यज्ञ, आणि तुझ्यासारख्या क्षेत्रियाला अर्धवट यज्ञ सोडून जाणं शोभत आहे का, शकुनी म्हणाले. त्याच्यामुळे मग धर्मराजाला वाटलं बरोबर आहे, परत काय करू लागले, खेळू लागले. आणि त्याच्यानंतर त्यांना वाटलं गेलेली संपत्ती पुन्हा आपल्याला भेटेल. तेव्हा खेळणाऱ्याला तसंच वाटते, एक डाव खेळला की पुन्हा येईल आपल्याला, जे गेले ते सगळं येईल. तर तसंच वाटलं लागलं युधिष्ठिराला की ते वापस येईल वापस येईल. तर असं करता करता सगळं इंद्रप्रस्थ गेलं, हा ना. त्याच्यानंतर मग काय केलं त्यांनी, 4 भावाला लावलं डावावर, 4 जण, कोण कोण, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. ते पण शकुनीने जिंकले. तर आता किती हसत असतील कौरव, किती आनंद होत असत त्यांना, हे आता दास बनणार ना यांची कौरवाचे. तर फार ते खुश होऊ लागले कौरव. आता सगळं गमावलं धर्मराज, स्वतःला पण हारले, 5 पांडव पण आता हारले, कौरवाचे दास झाले. त्याच्यानंतर शकुनी म्हणला, तर त्यावेळेस धर्मराज म्हणे आता माझ्याकडे काय नाही म्हणे, आता झालं म्हणे, संपलं. अरे काय नाही काच, तुझी पत्नी आहे म्हणे, तिला लावा म्हणे डावावा. आता धर्मराजा वाटलं बा एक डाव जिंकला तर सगळं वापस तरी येईल. तर म्हणले की एक डाव म्हणे, जेवढं तू आम्ही जिंकलो सगळं तुला वापस देतो, हा डाव जर जिंकला. आता असं म्हणल्यावर कोण खेळणार नाही, जेवढं आम्ही जिंकलो म्हणे, एक डाव फक्त आणखीन खेळ, द्रौपदीला डावावर लाव आणि तुला सगळं काय करतो, वापस देतो. तर असं ज्यावेळेस हे केलं तर त्यावेळेस मग म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. तर परत धर्मराज खेळू लागले. तर खेळता खेळता काय झालं, शकुनीनं आपला डाव टाकला लगेच, आणि त्याच्या इच्छेनुसार ते पासे पडायचे. तर लगेच द्रौपदीला पण जिंकलं कौरवांनी, लक्षात येईल. तर पूर्ण संपत्ती, सर्व पांडव, द्रौपदी, सर्व राज्य, सर्व कौरवांनी काय झालं, जिंकलं. आता कौरव पांडवाला चिडू लागले, कारण सगळं जिंकलं ना. आता पांडवाला चिडू लागले आणि त्यांच्या अपमानाचा बदला घेऊ लागले. ते इंद्रप्रस्थला अपमान झाला होता मैसभेमध्ये. तर अशा प्रकारे ते द्रौपदीला पण चिडू लागले. आणि अशा प्रकारे मग सर्व गमावलं. आता धर्मराजाला वाटलं की द्रौपदीला बी पणाला लावलं. द्रौपदी आता दासी झाली कोणाची, जिंकलं ना त्यांनी, दासी झाली म्हणे. आता पत्नी म्हणून तर भेटली नाही, पण दासी भेटली म्हणे. तर दुर्योधनाने कर्णाचा अपमान झाला होता एकदा. कर्ण ज्यावेळेस बाण हे करण्यासाठी उठला होता, तुमच्या लक्षात असेल, स्वयंवराच्या वेळेस, त्यावेळेस काय म्हणली होती द्रौपदी, या सूतपत्र संग मी विवाह करणार. कर्णाला ते आठवू लागलं लक्ष. आणि दुर्योधनाचा आता हसली नाही इथं पडद्यावर मैसभेमध्ये. तर दोघं पण फार हे होते, दुःशासन पण तयार होता.
तर त्यावेळेस दुर्योधनानं विदुराला सांगितलं की द्रौपदीला सभेमध्ये घेऊन या. तर विदुरजी म्हणे येडेबिडे झाले का तुमची, ते वहिनी आहे म्हणे, भावाची पत्नी आहे, आणि असं कसं म्हणायले म्हणले, हे पाप आहे म्हणले, हे असं करायला नाही पाहिजे. तर दुर्योधन चिडला म्हणले. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, प्रतिकामी नावाचा एक सेवक होता त्यांचा, त्याला पाठवलं द्रौपदीला आणण्यासाठी. तर तो गेला आतमध्ये द्रौपदीपाशी आणि तिने सर्व घडलेली घटना त्यांनी सांगितली. तर द्रौपदी नकार दिला. अरे म्हणे कसं शक्य, मी नाही जाऊ शकत म्हणे. आणि द्रौपदी म्हणली की दुसरी गोष्ट, भीष्माचार्य द्रोणाचार्य कुठे, ती काय खेळ चाललाय म्हणे, आणि पांडवांना असं कसं करू दिलं म्हणे, मी काय एकट्या धर्मराजाची पत्नी थोडी, 5 पांडवाची पत्नी, ती एकट्या धर्माला काय अधिकार आहे मला डावावर लावायचं. द्रौपदी म्हणाली त्या याला, लक्षात आहे नाही, कोण म्हणले हारणार आणि कोण जिंकणार, मी येणार नाही म्हणे. तर तो वापस आला बिचारा, प्रतिकामी वापस आला आणि त्यांनी सांगितलं असं असं म्हणाली द्रौपदी. मग दुर्योधनाला फार राग आला, लक्षात आहे नाही. त्याला सांगितलं दुःशासनानं, त्याच्या भावाला, म्हणजे तू जाय आता, ही बाकी कोणाच्याने येणार नाही. अशी आली नाही तर म्हणे ओढत आण द्रौपदी, हा ना, ओढत घेऊन ये म्हणले, काही झालं तर तिला घेऊन ये म्हणे, दासी आहे म्हणे ती आपली, आता काही ती राणी नाही कोणी नाही, तर घेऊन ये म्हणले ती. तर असं म्हणल्यावर दुःशासन द्रौपदीकडे आला. तर द्रौपदी फार घाबरली, तिला वाटलं आता आपलं काही खरं नाही. तर ती तिथं जाऊ लागली दुसऱ्या खोलीमध्ये याच्यामध्ये. तर लगेच यांनी काय केलं, दुःशासनाने केस धरले तिचे. तर द्रौपदीनं सांगितलं की बाबा मी रजस्वला अवस्थेमध्ये हे मी येऊ शकत नाही सभेमध्ये माणसाच्या समोर. तर पहिले तसा नियम होता, त्या अवस्थेमध्ये माणसाच्या समोर बाया जात नव्हत्या मासिक पाळीच्या टायमात. तर त्यांनी सांगितलं असं असं आहे. तर दुःशासन म्हणे ते काही नाही म्हणे, तू दासी आहे आमची, तुला का ह्याचा नियम नाही काही नाही. तर केस धरले. तिने फार विनंती केली दुःशासनाची, पण आता ती अबला स्त्री काय करणार, एवढा हजारो हातीचं बळ दुःशासनामध्ये. तर त्यांनी काय केलं, ऐकलं नाहीत आणि केस धरले कोणाचे, द्रौपदीचे. आणि द्रौपदीचे केस धरून ओढत ओढत आणलं कुठं, राजसभेमध्ये, जिथे सगळे लोक बसले. 40,000 लोक होते, किती एवढे लोक होते बसलेले त्या सभेमध्ये. तर तिथं घेऊन आली. तर तिथं ज्यावेळेस आल्याच्या नंतर दुर्योधन, कर्ण, शकुनी बाकी हे सर्व खुश झाले आल्याच्या नंतर. पण दुसरे बाकी लोक नाराज झाले, पण हे काय चाललंय म्हणे, इथं अपमान झालाय. भीष्माचार्याने द्रोणाचार्याने तो तोंड झाकून घेतलं, तोंडच उघडलं नाही त्यांनी, लक्षात येईल. एकदम दिन अवस्थेमध्ये बसले. कर्ण ओरडला मग तेवढ्यामध्ये, कर्णाचा अपमान झाला होता ना, त्यानं म्हटलं म्हणे द्रौपदी तुला आम्ही जिंकले, आता आता तू आमची दासी झाली. तर दासीचं एकच काम आहे, जे स्वामी म्हणाल ते करायचं, लक्षात आहे नाही. तर म्हणली आता तू जाय आणि बस म्हणली मांडीवर, कोणाच्या, दुर्योधनाच्या. दुर्योधनाच्या मांडीवर जाऊन बस म्हणली. आता तू 5 नवरे काही कामाचे नाही म्हणे, ते हरलेत म्हणे, ते काही करू शकत नाही, तू सरळ जाय म्हणले, बस म्हणले, कारण पांडव सर्व हरलेत म्हणे जुगारामध्ये. तर तू शांत बस, तू काहीच नाही, जसं सांगितलं ते कर म्हणले आता. तर असं ज्यावेळेस म्हणले, तर त्यावेळेस कर्णाचे शब्द भीमाला फार लागले. तर भीम लगेच उठला कर्णाला मारण्यासाठी. म्हणजे अरे काय म्हणायला तू, तुला कळलंय का काय. धर्मराजाने अडवलं म्हणे बाबा आपण हरलोय, आता आपल्याला मारायचा अधिकार नाही म्हणले कोणाला, तू नियम भंग करू नको. तर त्यावेळेस भीमाला लय राग आला, म्हणजे तुझ्यामुळं सगळं झालं म्हणे, तुझ्यामुळं हारलं म्हणे, द्रौपदी हारली, आपण सर्व हारलो, सर्वांनी तुला सांगितलं तरी तू हे केलं म्हणे. तर त्यावेळेस मग फार हे झालं. तर अर्जुनना गेला, अर्जुनाने थांबवलं, म्हणजे बा मोठ्या भावाला असं कसं बोलायला म्हणे, हे बरोबर नाही म्हणलं तू होतं, थांबवलं त्यांनी. तर त्यावेळेस संकट आहे म्हणले. तर हे सर्वावरच संकट आले म्हणे, एकावर थोडंच आहे, कारण आपलं एकवचनी आहे, त्यांनी वचन दिलं ते पूर्ण करायला. तर मग द्रौपदीनं पाहिलं की हे 5 भाऊ तर काही करणार. मग द्रौपदीनं पाहिलं भीष्माचार्याकडे, बाबा तुम्ही तरी वाचवा, सांगा सगळ्याला. तर किती मोठा विचार करा, कलियुगामध्ये बी अशी घटना घडणार. तिथं जी घटना आता घडायली त्या कौरवाच्या सभेत, शक्य नाही प्रत्येकाच्यामध्ये. तर त्यांच्याकडे पाहू लागली, पण ते शांत बसले, कोणीच काही खाली माना घातला, द्रोणाचार्याने बी आणि भीष्म पितामहाने. तर त्यावेळेस मग विकर्ण नावाचा दुर्योधनाचा भाऊ आला त्या सभेमध्ये. तर विकर्ण आला आणि विकर्ण मोठ्यानं बोलू लागला. तर त्यावेळेस म्हणले की या कौरवाने हे कपटानं द्यूत जिंकले म्हणे, इमानदारी नाही म्हणे याच्यामध्ये, हाय ते कौरवच.
लक्षात आहे ना. इमानदारीने जिंकलं नाही म्हणले, कारण युधिष्ठिर स्वतः हरला म्हणले अगोदर. मग हरलेल्या माणसाला दुसऱ्यावर डावर लावायचा काय अधिकार आहे? तो तर हरला ना. मग द्रौपदीला लावायचं काय याला अधिकार होता? लक्षात आले. कौरवांना दुर्बुद्धी सुचली म्हणले, हे पितामह पण कौरवाच्याच बाजून बोलायलेत म्हणले, यांना बी समजना, द्रोणाचार्य पण बोलणार. तर एक लक्षात ठेवा म्हणली की द्रौपदी साध्वी स्त्री आहे, तिचा अपमान अख्ख्या कौरवाचा नाश करेल. विकर्ण भाऊ दुर्योधनाचा. लक्षात आले. मोठ्या सभेमध्ये सांगायला. तर कर्ण ज्या चिडला म्हणे, अरे आपलाच माणूस आपल्याच विरोधात बोलायला, उचला म्हणे झालं त्या फेकून सभेच्या बाहेर. लक्षात आले. लगेच त्या विकर्णाला हाकलून दिलं तिथून. चांगलं बिचारा सांगू लागला, दिलं त्याला हाकलून तिथून. मग कर्ण चिडला म्हणले, तर त्याच्याकडे पाहू नका म्हणे, लक्ष देऊ नका म्हणले, तर त्यांचे सर्व वस्त्र अलंकार काढून घ्या म्हणे पांडवाचे, हे दात झाले आपले, आता हे काय करणार आहेत. मग त्याच्यानंतर पांडवाचे सगळे ते अस्त्र दागिने सगळे घेतले आणि वनवासाचा ड्रेस दिला घालायला. हे आता दास आहेत म्हणे आपले, यांना काही नाही. आणि म्हणे आता द्रौपदी बी दासी आहे, मग हिचे पण कपडे काढून घ्या. हा, यांची घेतली पांडवाची, हिचे पण कपडे काढून घ्या म्हणे. तर दुर्योधन म्हणे की दुर्योधनानं मग मांडी उघडी केली आणि मांडी ठोकून काय म्हणली की आता तू दासी आहे म्हणे माही, तर ये म्हणे आता मांडीवर येऊन बस. काय नका भर सभेमध्ये. तर भीमानं ज्यावेळेस पाहिलं तर भीमाला एवढा क्रोध आला. त्यावेळेस दुर्योधन असा म्हणला, तर भीम म्हणला, रे तू काय करायला म्हणे, मी प्रतिज्ञा करतो म्हणे, जी मांडी थपटून तू द्रौपदीला बसायला सांगायला, तर याच गदेनं ती मांडी फोडून काढील म्हणे मी तुही, आणि तो मृत्यू तुला देणार. लक्षात आहे, तुकडे करेन म्हणले, नाहीतर माझं नाव भीम नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे म्हणे, लक्षात ठेव. तर ती प्रतिज्ञा ऐकली की हलू लागले सगळेजण, कारण भीम आहे ना ते. सर्वजण घाबरले. पण दुर्योधनानं काही तिकडे लक्ष दिलं नाही. परत तो द्रौपदीला बोलवू लागला. तर द्रौपदी चिडली म्हणे, अरे नीच मनसा म्हणले, तर भीमाच्या हातून तू वाचणार नाही म्हणजे तू 100% मरणार आहे. एवढं सांगून बी तर दुर्योधन फार भडकला. आणि त्याच्यानंतर मग दुःशासनानं सांगितलं, घेऊन ये म्हणले, वस्त्राचं हरण कर म्हणले द्रौपदीच्या. लक्षात आहे नाही. आणि कर्णाने सांगितलं, हिला लाजन काची, हे काय, इथं वेश्या आहे म्हणे, 5 पतीची पत्नी. कर्ण त्याला राग आलेला होता ना, अपमान त्याचा झालेला. वेश्या आहे म्हणले, हिला काचं वस्त्र काचं काय, हे करा म्हणले, हिला नग्न करा म्हणले सभेमध्ये. पहा किती अवघड आहे. भर सभेमध्ये हजारो लोक तिथं बसलेत आणि म्हणले हिला काय करा, नग्न करा सभेमध्ये. तर त्यावेळेस घाबरली द्रौपदी, आता किती अवघड आहे एवढ्या लोकांमध्ये पूर्ण. तर फार ती घाबरली आणि आपल्या पतीला आवाज देऊ लागली. पण सर्व हारलेले, कोणीच नाही. भीष्माचार्याकडे पाहिलं, त्यांनी खाली मान घात, द्रोणाचार्याने खाली मान घात. तर द्रौपदीला वाटलं आता 100% आपली लाज जाते का भर सभेमध्ये. कोणीच काही बोललं. आणि दुःशासन गेला आणि त्यांनी साडी ओढायला काय केलं, सुरुवात केली द्रौपदीची. तर द्रौपदीची ज्यावेळेस साडी ओढायला सुरुवात केली, तर द्रौपदीने विचार केला 100% आता आपला लाज जात. तर त्यावेळेस मग द्रौपदीनं हातानं साडी पकडायचा प्रयत्न केला. पण तिनं पाहिलं हातात दुःशासन 1000 हातीचा बळ, ती कुठं चालणार हिचं द्रौपदीचं बळ. तर तिने परत साडी हळूहळू निसटू लागली. तर तिने दातामध्ये धरण्याचा प्रयत्न केला, तरी पण ती साडी निसटू लागली. तर त्यावेळेस मग द्रौपदीला कळालं आता आपल्याच्यानं काम होत नाही. मग द्रौपदीने काय काम केलं, दोन्ही हात वर केले, साडी सोडूनच दिली आणि काय म्हणली, कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया, वेळ का सखया डाविला. तर म्हणले, हे द्वारकेच्या राया, हे श्रीकृष्णा, तू कुठेही म्हणले, माझ्यावर काय संकट आले म्हणे, पाय तू तर बहीण मानतो म्हण, आणि तू ह्या बहिणीच्या आबरू जायचा टाईम आला आणि तू कुठेही म्हणले. तर भगवान श्रीकृष्ण त्यावेळेस प्रसाद घेत होते, भोग ग्रहण करत होते द्वारकेमध्ये. ज्यावेळेस आवाज आला तर लगेच श्रीकृष्ण उठले. लक्षात येईल. आणि आले तिथं आणि दुःशासन साडी ओढायला सुरुवात केली होती. तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने एक दिव्य लीला काय केली, लगेच त्या साडीमध्ये प्रवेश केला वस्त्राच्या रूपामध्ये. आणि आता दुःशासन ओढायला सुरुवात केलं, भगवंतानी त्या साडीमध्ये प्रवेश केला आणि द्रौपदीने हात वर केले होते आणि हा साडी ओढायला. तर ओढून ओढून कंटाळा दुःशासन, साडी काय संपली नाही. का, कारण भगवंत पुरवू लागले ना. भगवंत कसं येतं, हरी अनंत, हरिकथा आनंद, अनंत आहेत भगवंत. त्यामुळे साड्या पण एवढ्या येऊ लागल्या की तो ओढू ओढू कंटाळा. मोठा ढीग झाला तिथं, मोठं दुकानच झालं कपड्याचं. साडी काही संपना.
आलं का? परेशान झाला दुःशासन, बाकी बी परेशान झाले. असं कसं शक्य आहे म्हणले. किती वाढायला पण साडी तेवढीच राहिली आणि इथं ढीक पडायला वस्त्राचा. तर कंटाळा शेवटी तो दुःशासन. लक्षात यायले, थकला तो, चक्कर येऊन खाली पडला. पण साडी काही संपली नाही, मोठा ढीक तिथं पडला. तर शेवटी मग श्रीकृष्णाने काय केलं की ते पूर्ण हे केलं आणि सांगितलं द्रौपदीला ते पितांबर आपलं नेसवलं. भगवंत प्रकट झाले तिथं, पितांबर नेसवलं आणि प्रकट झाले आणि म्हणजे दुःशासना, आता जर या पितांबराला तो हात लावला, लक्षात येईल, आतापर्यंत ठीक आहे म्हणले मी तिकडं होतो, आता जर तो पितांबराला हात लावला तर तूच नाही अख्ख्या कौरवाला सुदर्शन चक्राने मारून टाकील म्हणे. काही एकही राहणार नाही म्हणे, अख्खा हस्तिनापूर जाळीला सगळंच मारून टाकील, कोणालाच ठेवणार नाही म्हणजे. गुन्हा जागेवर जाऊन बस म्हणे जिथं होते तिथं. लक्षात येईल. तर त्यावेळेस थरथर कापू लागला दुःशासन. त्याला पाहिले, या डोळ्याने पाहिले नाही सुदर्शन चक्राने शिशुपालाला मारले. मग थरथर कापू लागले, लगेच थांबला तो. हे झालं. तर त्याच्यानंतर मग भीष्माचार्यांनी द्रोणाचार्यांनी माफी मागितली सर्वांनी द्रौपदीची. फार म्हणले चूक झाली आमच्याकडून, आम्हाला काय कर, माफ कर म्हणले. आम्ही अधर्म हे केला पण हे नाही केलं. कौरवाला हे केलं, भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलं नाही म्हणले. तर ज्यावेळेस गांधारीला ही गोष्टी कळाली तर गांधारी रडत रडत आली. तिला वाटलं बा आपले काय सभेमध्ये झाले. तर गांधारी रडत रडत आली आणि तिनं पांडवाची द्रौपदीची माफी मागितली. म्हणले बा माफ करा, आमच्याकडून काय झाली, चूक झाली. पण ज्यावेळेस द्रौपदी हे झालं तर द्रौपदीनं कृष्णाला विचारलं की एवढा वेळ का लावला. कृष्णाच्या वेळेस आले होते, व एवढा वेळ का लावला म्हणले, मी इथं विवस्त्र व्हायच्या याच्यामध्ये आहे, तू तर हे करायला तयार नाही. लक्षात आहे नाही. तर त्यावेळेस कृष्ण म्हणले, पाय तू काय म्हणली, हे कृष्ण द्वारकावासी, कुठे गुंतलासी, द्वारकेच्या राया. आता हस्तिनापूर आणि द्वारकेमध्ये अंतर आहे बरंच, त्याच्यामुळं यायला वेळ लागला. कारण मी माझं जसं भक्त म्हणाल तसं मी करतो. लक्षात आहे नाही. तो माझं नाव घेतलं द्वारकावासी, म्हणून मला द्वारकेला जाऊन वापस यावं लागलं, त्याच्यामुळं वेळ लागला. लक्षात आहे. म्हणजे द्रौपदीचं रक्षण कोणी केलं, हरिनामानं, जे नाव घेतलं. त्याच्यानं संत सांगतात की भगवंतापेक्षा पण भगवंताचं नाम शक्तिशाली, म्हणून भगवंताच्या नामाचा आश्रय घ्यायला पाहिजे. कृष्ण थोडेच होते तिथं, कृष्णाचं नाम घेतलं द्रौपदी तर रक्षण झालं द्रौपदीचं. तर आपण पण कृष्णाचं जर नाम घेतलं तर आपलं पण श्रीकृष्ण रक्षण करायला नक्की येतील. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे मग काय झालं की ती गांधारी जी आहे, तर गांधारीनं रडत रडत आली तिथं, पांडवाची द्रौपदीची क्षमा मागितली आणि आपल्या मुलाला फार शिव्या दिल्या. आणि काय कळते का तुम्हाला काय करायला तुम्ही भर सभेमध्ये हे केलं म्हणे, तू कुरुवंशाची सून आहे म्हणले, तू क्षमा कर म्हणे कौरवाला एकदाच, आणि तुला काय हवं ते वरदान मागून घे. लक्षात नाही, काय वरदान तुला पाहिजे ते मागून घे म्हणे. धृतराष्ट्र म्हणला, कारण भगवान श्रीकृष्ण तिथं होते. तर धृतराष्ट्र वाटलं आपण कमी जास्त काय करावं, तर कृष्ण असल्यामुळे हे सगळे शांत बसले, कोणीच काही म्हणणे गेले. तर धृतराष्ट्र म्हणे काय तुला वरदान मागायचं तर मागून घे. मग द्रौपदीनं काय केलं की म्हणले की जे आम्ही हरलोय सगळं ते वापस द्या आणि माझ्या पतीला दास्यातून काय करा, मुक्त करा. ह्या दोनच गोष्टी करा म्हणे. ते म्हणे तिसरा वर मागायचा क्षत्रियाला अधिकार नाही. हे 2 वर मागितले त्यांनी. तर त्यावेळेस अशा प्रकारे मग कथा झाली. तर मग पांडवांनी काय केलं, तिथून इंद्रप्रस्थाला गमन केलं. नंतर वापस इंद्रप्रस्थाला गमन केलं आणि तिथं काही वेळ राहिले. आता उद्या आपण पुढची कथा श्रवण करू की परत हे बोलवतात यांना जुगार खेळण्यासाठी. यावेळेस वनवासात गेले नाही पांडव, पुढच्या वेळेस जातात. लक्षात येईल ना. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री कृष्णचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की, पवनपुत्र हनुमान की, उमापति महादेव की, श्री वृंदावन धाम की.
श्री महाभारत कथा की, शील प्रभुपाद की, निताई गौर प्रेमानंदे। जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम।